नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। थोड्या वेळापूर्वी त्याने तिच्यासाठी केलेली कृती खूप काही सांगून गेली होती, तिच्या मनात घर करून गेली होती आणि आपण एका योग्य व्यक्तीवर प्रेम केले ह्याची पुन्हा एकदा तिला प्रचिती आली होती। त्यामुळे खूपच भारावून गेली होती ती। आदी, आय लव्ह यू सो मच, ती बोलली तसा तो गालातच हसला। आय लव्ह यू टू स्वीटी, तो पण तिला फ्लाइंग किस देत बोलला आणि मग तिथून निघून गेला। आता पुढे। आधी जसा निघून गेला युविकाने पण हसून डोळे मिटले आणि आता झोपण्याचा प्रयत्न करू लागली ती। एकदा पुन्हा तिने तिच्या पायाकडे पाहिलं आणि तिला मगासचा त्याचा स्पर्श आठवला आणि तिच्या अंगावर एक गोड शहारा आला। ओ आदी, तू इतका गोड का आहेस? वारंवार मला तुझ्या प्रेमात पाडतोस। आय लव्ह यू सो मच माय सडू, ती जोरानेच बोलली। आता तिला छान झोप लागणार होती। इथे आधी जसा तिच्या रूममधून निघाला आजूबाजूचा कानोसा घेत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला, पण त्याला जरी असं वाटत असलं की सगळे झोपले आहेत तरी त्याला ह्याची अजिबात कल्पना नव्हती की कोणीतरी होतं ज्याने त्याला युविकाच्या बेडरूममधून बाहेर पडताना पाहिलं होतं। आधी त्याच्या रूममध्ये आला आणि बेडवर आडवा झाला। आता त्याला झोप लागणार होती, कारण जिच्यासाठी जीव तळमळत होता तिची भेट झाली होती त्याची आणि ती ओके आहे हे पाहून समाधान वाटलं होतं त्याला। मग तो पण झोपेच्या अधीन गेला। दुसऱ्या दिवशी पहाटेच ते निघणार होते। ह्यावेळी त्यांच्यासाठी बस मागवली होती। एक एक करून सगळेजण बसमध्ये चढले। आधी मात्र तिचीच वाट पाहत होता, पण अजून काही ती आलीच नव्हती। तोच त्याची नजर समोर गेली तर त्याला आकांक्षा युविकाला घेऊन येत असलेल्या दिसल्या आणि मग दोघेही बसमध्ये चढल्या। तसा मग तो पण बसमध्ये चढला। युविकाने एकदा नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि काहीतरी खुणावलं त्याला, तसा तो गालातच हसला। त्याला कळलं त्याची चष्मीस काय एक्सपेक्ट करत होती। ती ज्या सीटवर बसली होती त्याच्या बाजूच्या सीटवर ती त्याला बसायला सांगत होती। अगोदरच सगळेजण येऊन बसले होते आणि प्रत्येकाने आपली आपली सीट पकडली होती। बस मोठी होती त्यामुळे खूप साऱ्या सीट्स रिकामी होत्या, पण आधी मात्र चढला आणि मयुरीच्या बाजूला जाऊन बसला। तसे इथे युविकाचे डोळे मोठे झाले आणि राग तर विचारूच नका किती आला असेल। ती गाल फुगून खिडकीच्या बाहेर पाहू लागली। तसा इथे आधी मात्र पुन्हा गालात हसला। आधीला पण तिच्या बाजूलाच बसायचं होतं, पण हा अधिकार सध्या तरी अक्षयचा होता असं घरच्यांना वाटत होतं आणि जर तो तिथे जाऊन बसला असता तर नक्कीच सगळ्यांना संशय आला असता। म्हणून मनात कितीही इच्छा असली तरी ती दाबून तो मयुरीच्या जवळ बसला होता। पण इथेच चुकलास ना तू आदित्य बाबू, अरे बसायचंच होतं तर दुसरं कोणाच्या बाजूला जाऊन बसायचं होतं। पण हा बसला कोणाच्या बाजूला, तर त्या मयुरीच्या, जी त्याच्या चष्मीसला अजिबातच आवडत नव्हती। म्हणजे आता तिच्या रागाला अजूनच खतपाणी घातलं होतं त्याने। बसमध्ये आधी सगळेजण गप्पच होते। सगळे आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बिझी होते। फक्त अनय आणि अक्षता दोघे गप्पा मारत होते आणि अक्षय तर एकटाच बसला होता, कुणाशी बोलतही नव्हता। त्याला आधीचा खूप जास्त राग येत होता, कारण कालच्या प्रसंगानंतर तो सगळ्यांच्या नजरेत पुन्हा एकदा हिरो बनला होता, म्हणून अजूनच त्याला त्याचा राग येत होता। युविकावर पण तो चिडलाच होता। त्याला काहीच घेणं देणं नव्हतं तिच्या आत्ताच्या तब्येतीच्या बाबतीत। त्याने साधं तिला हाऊ आर यू पण विचारलं नव्हतं, पण युविकाला मात्र काहीच फरक पडत नव्हता त्याचा। इनफॅक्ट तिच्या तर डोक्यात पण हे आलं नव्हतं की त्याने तिची विचारपूस करावी। मॅडमच्या विचारात, डोक्यात, मनात, नसात फक्त आणि फक्त आधीच होता। त्याच्यापासूनच तिचा दिवस सुरू होत होता आणि त्याच्यापर्यंत येऊनच संपतही होता। पण सध्या ह्या क्षणी मात्र मॅडमचा फुगा फुगला होता त्याच्या नावाने। अरे सगळेजण असे काय मरतुकड्यासारखे बसले आहेत, जरा काहीतरी फन होऊ द्या, आजी बोलल्या आणि आजींनी लगेचच गाणं गायला सुरुवात केली। तसे मग सगळेच आजींना साथ देऊ लागले। सगळे एकत्रच गाणी म्हणत होते। त्यांच्यात आदी पण होता, जो मयुरीसोबत खूपच खुश होऊन गाणं म्हणत होता।
पण तोंड पाडून बसले होते ते 2 सदस्य, म्हणजे एक अक्षय आणि एक आपली युविका. युवी तर आधीला खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहत होती. इतकी जास्त चिडली होती ती त्याच्यावर. आधीला पण ते कळत होतं, पण सध्या तरी तो ती रिस्क घेऊ शकत नव्हता. कारण काल जे घडलं तेव्हा भावनेच्या भरात घाबरून तिने त्याला मिठी मारली होती. त्या वेळेत तो युविकाच्या जवळच होता. तिला एकटं नव्हतं सोडलं त्याने. त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना घरातल्या सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या होत्या. आणि अजून त्यांच्या मनातला तो संशय त्याला वाढवायचा नव्हता. कारण त्यांच्या नात्याला गालबोट लागलेलं त्याला अजिबात चालणार नव्हतं. अरे अक्षय, ये ना तू पण जॉईन हो. काय ते आपलं मोबाईल एके मोबाईल, रविराज बोलले. नको बाबा, तुम्ही करा एन्जॉय, माझं मन नाही आहे, अक्षय बोलला. तसं मग कोणीच त्याला बोलावलं नाही. हे युवी, तू म्हण आता गाणं. कधीपासून नुसती गप्प गप्प आहेस. चल म्हण पटकन, तुझ्यावर अक्षर आहे ब, अक्षता बोलली. तसा युविकाने एक कटाक्ष आधीवर टाकला आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. पण युविकाने जसं गाणं म्हणायला सुरुवात केली, इथे आधीने भीतीने एक औंढा गिळला. कारण त्याला बरोबर कळलं होतं की हे गाणं आपल्यासाठीच आहे. बचके तू रहना रे, बचके तू रहना, नहीं तुझा मौका मिलेगा संभलना, कहीं भी छुपा हो तुझे ढूंढ लेगा, ये है इश्क समझा तुझे कर ही देगा खल्लास, हे खल्लास. पूर्ण गाणं म्हणत असताना ती खूपच रागात आधीकडे बघत होती आणि मध्ये मध्ये बाकीच्यांकडे पाहून हसून गाणं म्हणत होती. पण आधीवर निशाणा धरला होता तिने आणि ते आधीला सुद्धा कळलं होतं. आधी बाबू, आज काही तुझं खरं नाही. तू चांगल्यासाठीच करायला जातो सगळं, पण होतं मात्र उलटच. आज तुझी चष्मीच काही तुला सोडत नाही, तो स्वतःशीच बोलला. कारण युविका खूपच जास्त संतापली होती. ते तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं त्याला. सडू, इतकं मी सांगते की माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बैस, पण नाही, त्याला तिच्याकडेच जायचं आहे, त्या मयुरीकडे. इतकं माहीत आहे की मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, तरी तिच्याच बाजूला बसायचं असतं ह्याला. सोनं लावलंय का तिला? आणि तिची तर काय मज्जाच ना. आधी बसलाय बाजूला तर चिपका त्याला. चिपकू कुठली. युविका मनातल्या मनातच त्या दोघांनाही कोसत होती. आधी इथून तिच्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने पाहत होता, पण नाही. मॅडमने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि तोंड फिरून खिडकीच्या बाहेर पाहू लागली ती. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. तशी त्यांची बस एका हॉटेलकडे येऊन थांबली. सगळेजण जेवणासाठी खाली उतरले. आधीला तिच्याशी बोलायचं होतं, पण युविकाने मात्र आधीकडे पाहिलंच नाही. ती सरळ आकांक्षा यांच्यासोबत आत निघून गेली. आज सकाळपासून ती चकार एक शब्दही बोलली नव्हती त्याच्याशी. म्हणून आत गेल्यानंतर पण आधी चान्स शोधत होता तिच्याशी बोलण्यासाठी. पण मॅडम तर बोलायचं सोडा, बघतही नव्हत्या त्याच्याकडे. आता सगळ्यांचं जेवण झालं होतं. जेवताना पण ती रागानेच त्याच्याकडे पाहत होती. कारण आत्ताही तो मयुरीच्या बाजूच्या चेअरवर बसला होता. बिचारा, सगळीकडून कोंडी झाली होती त्याची. युविका वॉशरूममधून निघाली आणि आता ती बाहेर जातच होती की तिच्या हाताला हिसका बसला आणि ती एका बाजूला ओढली गेली. तशी ती घाबरली आणि आता जोराने ओरडणारच होती की त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तसे तिचे डोळे मोठे झाले. वेड लागलाय का तुला आधी? सोड मला, जाऊ दे, ती चिडूनच बोलली. हो लागलंय वेड, तुझं वेड लागलंय. किती सहन करायचं मी? सकाळपासून एकदाही बोलले नाहीस तू माझ्याशी युवी, तो बोलला. तुझ्याकडे बोलायला खूप जण आहेत आधी, खास करून तुझी ती मयुरी, युविका कुत्सित हसत बोलली. शटअप युवी, तुलाही माहीत आहे मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. मला तू मॅटर करतेस. मी नाही राहू शकत असं तुझ्याशी न बोलता. मग माझ्याशी न बोलता तू कशी काय राहू शकतेस? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. तशी ती शांत झाली, कारण ती पण त्याच्याशी न बोलता राहू शकत नव्हती. पण आज मॅडम त्या मयुरीचा सगळा राग त्याच्यावर काढत होती. मी इतकं बोलाहूनही तू माझ्याकडे आलाच नाही बसायला, त्या मयुरीकडे गेलास. मग मी काय समजायचं? ती तरी भांडत होती त्याच्याशी. युवी, त्याला काहीतरी कारण आहे डिअर. काल तुझ्या ॲक्सिडेंटनंतर तू खूप घाबरली होतीस आणि त्या भीतीनेच तू मला सगळ्यांसमोर मिठी मारली होती. तुला आठवतंय का काही?
त्याने विचारलं. तसं तिला कालची तिने त्याला मारलेली मिठी आठवली. त्यानंतर मी सुद्धा माझी मिठी घट्ट केली. त्यामुळे घरातले सगळेजण आपल्याला वेगळ्या नजरेने पाहत होते त्यावेळी. आता पुन्हा तुझ्याकडे बसायला येऊन मी घरच्यांना पुन्हा विचार करायला भाग पाडू का आपल्याबद्दल? आधी बोलला तसं तिला कळालं की तिचं चुकलं आहे, पण तो किती विचार करत होता सगळ्या बाजूने. तिने मान खाली घातली. हे स्वीटी, आता तरी बोलशील ना माझ्याशी? त्याने तिचा चेहरा आपल्या हातांनी वर करून विचारलं. आय एम सॉरी आदी, ती रडवेला चेहरा करून बोलली. सॉरी नकोय मला, तो मिश्किल हसत बोलला. मग काय हवंय? तिने न समजून विचारलं. तसा तो पुन्हा हसला. आज रात्री मी तुझ्या सीटवर येईन, झोपू नकोस, तेव्हा सांगेन काय हवंय. तो तिच्या गळ्यावरून त्याचं बोट फिरवून बोलला. तसा तिने एक आवंढा गिळला. नाव लेट्स गो. तो बोलला तशी ती हिप्नोटाईज केल्याप्रमाणे त्याच्या पाठी चालू लागली. रात्रीचा 1 वाजला होता आणि सगळेजण झोपले होते. रात्रीचा प्रवास होता म्हणून ड्रायव्हर हळूहळू बस चालवत होता. आधी मात्र जागाच होता. त्याने एकदा बसमध्ये पूर्ण नजर फिरवली तर सगळे झोपले होते. शिवाय बसमधल्या लाईट्स पण ऑफ केल्या होत्या. त्याने एकदा ड्रायव्हरकडे पाहिलं तर तो शांतपणे बस चालवत होता. तसा तो उठला आणि युविका बसली होती तिथे गेला. ती बस एकदम न्यू टेक्नॉलॉजीने परिपूर्ण होती. ज्या चेअरवर ते बसले होते त्या सगळ्या चेअर आता स्लीपिंग मोडवर कन्वर्ट झाल्या होत्या आणि सगळ्या चेअर्सच्या मधोमध एक कर्टन पण होता. आधी आता युविकाच्या चेअरजवळ आला. युवी, त्याने तिला आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नव्हता तिचा. युवी, त्याने पुन्हा आवाज दिला पण तरी ती काहीच बोलली नाही. मग तो थोडा अजून जवळ गेला तिच्या. तेव्हा त्याला दिसलं की मॅडम तर झोपले आहेत. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. ओ गॉड, काय करू मी ह्या मुलीचं? तो मनातच बोलला आणि मग हळूच तिच्या बाजूच्या चेअरवर जाऊन आडवा झाला. त्याने पाहिलं तर ती एकदम लहान मुलांसारखी शांत झोपली होती. झोपेत पण हसत होती. थोडा वेळ तर तो तसाच तिला न्याहाळत तिथेच पहुडला होता. बहुतेक माझंच स्वप्न बघत असेल असं त्यानेच स्वतःला सांगितलं. मग त्याने त्याचं बोट तिच्या कपाळावरून फिरवत खाली खाली आणलं. तशी ती शहारत केली त्याच्या स्पर्शाने. तिच्या गालावरून फिरून आता त्याचं ते बोट तिच्या ओठांवर आलं होतं. तसा तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या बोटाला होताच त्याच्याच अंगावर शहारा आला. पण तो ते बोट अजून खाली आणणार त्याआधीच तिने त्याचा हात पकडला आणि त्याचं ते बोट तोंडात घेऊन चोखू लागली ती. तसा त्याच्या अंगातून एक करंट पास झाला. आदी, यू आर सो हॉट, किस मी बेबी, आय एम ओनली युअर्स, ती बोलली. पण त्याने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला, कारण कोणी ऐकलं असतं ना तर महाभारत घडलं असतं तिथे. पण ती तोंडातल्या तोंडात बोलत होती आणि त्याला कळायला वेळ लागला नाही की ती नक्कीच स्वप्न बघत आहे. तसं त्याला हसायलाच आलं. बाप रे चष्मीस, तू इतकं इंटेन्स स्वप्न बघते माझ्यासोबत? वाव, तू आता स्वप्नातच मला फील कर, पण मी मात्र तुला खरोखरच फील करणार आहे. तो बोलला आणि हळूहळू तिच्यावर झुकला आणि तिच्या मानेवर त्याने किस केला. तशी ती पण त्याला बिलगली. मग त्याने तिच्या खांद्यावर पण किस केला. तिला वाटत होतं की हे स्वप्न आहे म्हणून ती पण त्याला काहीच बोलत नव्हती. पण अचानक तिला जाग आली आणि आत्ता तो आपल्या इतकं जवळ आहे हे बघून ती जागीच फ्रीज झाली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिला पुन्हा खाली पाडलं. आधी काय करतोय? उठ ना, कोणी पाहिलं तर, ती घाबरून बोलली. रिलॅक्स युवी, कोणी नाही पाहणार, सगळे झोपलेत आणि हे बघ सगळीकडे कर्टन्स लावलेले आहेत, आपल्या चेअरला पण लावलं आहे. तो बोलला तसा तिने एक मोकळा श्वास घेतला. पण तू इथे का आला आहेस? मध्येच कोणी उठलं तर, तिने विचारलं. कोणीच नाही उठणार आणि माझं म्हणशील तर मला काहीतरी हवं होतं म्हणून मी आलो इथे. तो तिच्याकडे बघून बोलला तसा इथे तिने पुन्हा एक आवंढा गिळला. काय हवं आहे तुला? तिने विचारलं. तसा हसला तो. आज सकाळपासून तुम्हाला खूप तरसवलंय, त्याचाच बदला घेणार आहे मी, तो बोलला. म्हणजे काय करणार आहेस तू? तिने विचारलं. काल तू म्हणाली होतीस
की मी तुझ्याजवळ झोपलो तरी तुला काहीच प्रॉब्लेम नाही? मग आत्ता मी तेच करणार आहे. तो बोलला तसे तिचे डोळेच मोठे झाले. काय? ती बोलली. येस माय डिअर, सो मे आय? तो बोलला. तशी ती अंग गोळा करून झोपू लागली. पण त्याने तिला खसकन स्वतःजवळ ओढलं. तशी ती घाबरलीच, पण त्याने थोडं झुकून तिच्या कपाळावर किस केला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तसाच तिथे पडून राहिला तो. बास, थोडा वेळ तुझ्या कुशीत झोपू दे, मला सुकून मिळेल. सकाळपासून मन बेचैन आहे तू मला इग्नोर केल्यामुळे. तो बोलला आणि एक हात तिच्या भोवती टाकून झोपू लागला. तसं तिलाच कसं तरी झालं. रागाच्या भरात तिने त्याला अवॉइड केलं होतं, पण त्याचा त्याला इतका जास्त त्रास होईल नव्हतं वाटलं तिला. तिला पण आता खूप वाईट वाटलं आणि मग तिने पण त्याच्या भोवती हात टाकून त्याला अजून स्वतःजवळ ओढलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.